हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं, कंसच्छेदन कौरवादिहननं, कुन्तीतनूजावनम्। एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपेश गोपीश भवार्णवे स्मार्त, अनंत नारायण रक्ष रक्ष। गोपाल कृष्ण महाराज की जय। त्रैलोक्य पावनी भगवान श्रीकृष्णांची अत्यंत पावन कथा आपल्या चित्तामध्ये प्रतिदिनी ठसवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कृष्ण भक्त आणि आज भगवद्गीतेचं अलौकिक तत्वज्ञान आपल्या श्रुतीमध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये साठवून त्याप्रमाणे आचरण करायला प्रवृत्त झालेले सर्व कृष्ण भक्त भगिनी आणि बांधव, गेले 9 दिवस भगवंतांची अमृतमयी कथा आपण श्रवण करतो आहोत, गातो आहोत, सानंद आपल्या चित्तामध्ये सादर प्रतिष्ठित करत आहोत। 9 दिवस भगवंताच्या कीर्तीचा, यशाचा, औदार्याचा, वैभवाचा चढता वाढता आलेख आपण प्रतिदिनी ऐकतो आहोत, श्रवण करतो आहोत। उद्या मला वाटते आपल्यापैकी अनेकांची पावलं इकडे आपोआप वळतील। कदाचित मलाही वाटेल की श्रोते वाट पाहतायत, आपण जायला पाहिजे तिकडे। भगवंतांची कथाच अशी त्रैलोक्य पावनी आहे, त्याच्यामध्ये असं काही माधुर्य ओतप्रोत भरलेलं आहे की कितीही त्याचं आकंठ प्राशन करा प्रतिदिनी ते वाढत जाईल, इतकं विलक्षण सामर्थ्य त्या कथेमध्ये आहे। भगवंतांच्यावर ज्यांची ज्यांची श्रद्धा होती म्हणे ते परमार्थाने धष्टपुष्ट होऊन गेले। पेंद्या वाकड्यांची नावं आपण घेतो, ती नावं काही भागवतामध्ये आलेली नाही आहेत। भागवतातली नावं वेगळीच आहेत, मी सांगितली। भागवतात पेंद्या वाकडे असा काही उल्लेख कुठे आलेला नाहीये, पण आमच्या संतांनी त्यातलाच एखादा श्रीदामा उचलला, त्यातलाच एखादा कृष्णाचा सखा उचलला आणि त्याला पेंद्याचं आणि वाकड्याचं रूप दिले। आणि नामदेवांचा बोबडा तर कसा आहे म्हणून सांगू आपल्याला, फार फार सुंदर आहे। तो पेंद्या आहे नामदेवांचा बोबडा, म्हणजे कुठेतरी लंगडा आहे, कुठेतरी वाकुडा आहे, पण वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन, अशी अभंग श्रद्धा त्या पेंद्याची भगवंताची ठाई आहे। म्हणे बाललीला केल्या भगवंतानी आणि मग एके दिवशी सगळे घरी सापडले, बाहेरून मालकीण आली आणि त्यावेळेला मग भगवंत म्हणाले सगळ्यांना सहाण्यातून वर काढतो। पूर्वी छपरा असत, त्यांना सहाणी घातलेली असत, काचा असत,
आता सगळं कॉन्क्रीट, प्रकाश यायला जागाही नाहीये आणि खालून वरती जायलाही जागा काही ठेवलेली नाहीये. भगवंत म्हणाले सहाण्यातून तुम्हाला सगळ्यांना वर काढतो, एका अटीवर म्हणे, डोळे मिटायचे. सगळ्यांनी डोळे मिटले, भगवंतांनी सगळ्यांना बाहेर काढलं. म्हणे पेंद्या म्हणाला हा काय करतोय ते तरी बघूया. म्हणून मध्येच म्हणे त्यांनी डोळे उघडले आणि निम्मा वर आणि निम्मा खाली असा त्या सहाण्यात अडकला. रूपक आहे, प्रापंचिक माणसं अशीच अडकून राहतात कुठेतरी मध्ये, असा त्याचा अर्थ आहे. पण पेंद्यानी तेव्हापासून जो धडा घेतला म्हणता, आणि मग तो काय म्हणतोय, इतका गोड बोललेला आहे. तो बोबड बोलतो, त्याला धड बोलताही येत नाहीये. मोठा झालाय पण त्याचं बोलणं मात्र बोबड आहे. आणि तो मग भगवंतांना असं म्हणतोय, पेंद्या सांगतोय कुतना. कृष्णा सुद्धा म्हणता येत नाहीये त्याला, कुतना म्हणतोय. कुतना थमालले, थमाला आपुल्या गाई, आम्ही घलाशी जातो भाई. कुतना तुझ्या गायी सांभाळ, आम्ही काही इथे थांबायला तयार नाहीये, आम्ही आपल्या घरी पळून जातो. त्या गायीना काही विलक्षण अर्थ आहे, किती सुंदर रूपक नामदेवानी मांडलेलं आहे. कुतना थमालले, थमाला आपुल्या गायी, आम्ही घलाशी जातो भाई. या गायी म्हणजे कोण आहेत सांगू का, आपली त्रिगुणात्मक प्रकृती आहे ती. सत्व रज तम या 3 गायी आहेत नामदेव महाराज म्हणतात. आणि तो म्हणतो तुम्ही थोलल्या पातलाचे लेख, तुम्ही थोलल्या पातलाचे लेख, मी आहे गलीब एक. तुम्ही थोरल्या पाटलाचे लेख म्हणजे काय, थोरले पाटील म्हणजे कोण, परब्रह्म. त्याचे तुम्ही हौशना, कारण सगुण झालात आमच्यासाठी, म्हणून तुम्ही थोरल्या पाटलाचे लेख. मी आहे गलीब एक, मला म्हणता गायी लाख. लाख म्हणजे राख, राख आणि राख दोन्ही अर्थ आहेत त्याच्यामध्ये. मला म्हणता गायी लाख, या त्रिगुणात्मक प्रकृतीला सांभाळायला तू मला सांगतोयस. मला म्हणता गायी लाख, मी काय कलुले आता, हा काता घुशला पायी, आम्ही घलाशी जातो भाई. हा विषयांचा काटा पायामध्ये घुसलाय, मी या त्रिगुणात्मक प्रकृतीला कसं रोखू सांग. आणि तो म्हणतोय काली पिवलीले गाय आहे तान्हेली. काळीन पिवळी जी गाय आहे ना, ती तहानलेली गाय आहे. म्हणजे तमस रूपी जी गाय आहे, रजस रूपी जी गाय आहे, या दोन्ही गायी अत्यंत तहानलेल्या आहेत. तेव्हा आमच्याकडे काय केलंस तू, मोठा लबाड आहेस कुतना. काली पिवलीले गाय आहे तान्हेली, या कुतनाची धवली गाय पलाली. धवली गाय, पांढरी गाय म्हणजे सात्विक गाय आहे, ती त्यांनी एवढी पळवून नेली ना. आम्हाला काय दिलं तर राजस गाय दिली, तामसी गाय दिली. ती काळी आहे, ती पिवळी आहे. आणि मग कशी यांनी पंचायत करून ठेवली बघा. आणि मग तो म्हणतो काल बलाचले, बलाच खलवश केला, मी गली बले म्हणून थोल का दिधला. अले कुतना तुझी लबाडी मी काय ओळखत नाही. काल बलाचले, बलाच खलवश केला. खलवश म्हणजे ब्रह्मरस आहे. आणि मी गरुड म्हणून मला एवढा 1 अंश दिलास काय कितना. अरे पण मी तुला असा सोडणार नाही. तुला काय वाटलं, शेवटपर्यंत तुझा पदर धरून, तुझी बासरी धरून, तुझा शेला धरून तुझ्या मागे येईन. तू म्हणशील याला समजत नाही, पण माझ्या इतका पक्का दुसरा कोणी नाही. भले मला त्रिभुवनाचं राज्य देशील, पण मी ते घेणार नाही. आणि नामदेवानी इतका सुंदर बोबडा लिहिलाय म्हणून सांगू. त्या कृष्णाला इतका गहिवर आला, ते सगळं त्यांनी ऐकलं. त्या पेंद्याला आलिंगन दिले, त्याची काया, त्याचं सगळं जीवन कृतार्थ आणि धन्य झालं असेल. आणि भगवंत असं म्हणाले, कृष्ण म्हणे रे उगा राही बोबड्या. कृष्ण म्हणे रे, अरे म्हणाले किती बोलतोयस. कृष्ण म्हणे रे उगा राही बोबड्या, तुझ्या गायी रे मीच वळवितो गड्या. अरे का काळजी करतोयस, तुला त्रिगुणातीत करून टाकतो असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. तुझ्या गायी रे मीच वळवितो गड्या, नाही तरी धाडतो गोपाळांच्या जोड्या. या गोपाळांच्या जोड्या म्हणजे सत्संगती आहे. ज्याला सत्संग लाभला ना, त्याची काया, त्याचं अवघं आयुष्य कृतार्थ झालं म्हणून समजा. आणि नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही. इथे उद्याचा वायदा नाहीये परमार्थात. रोकडी नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही, आम्ही घलाशी जातो भाई. ते घर म्हणजे विष्णुपद आहे, परब्रह्म आहे साक्षात. किती सुंदर बोबडा लिहिलाय.
भगवंतानी या सगळ्या आपल्या मित्रांना, सुहृदांना, सख्यांना धन्य करून टाकलेलं आहे. पुढे गेले, मथुरेमध्ये गेलेले आहेत, अलौकिक पराक्रम गाजवला. तत्पूर्वी बाललीला अशा केल्या, एकापेक्षा एक महान असुर आलेले होते, त्या सगळ्यांचं पारिपत्य केले, अनेकांचा उद्धार केला. मथुरेमध्ये गेले, त्याच्या अगोदर रासलीला केल्या, मथुरेमध्ये जाऊन कंसाचं पारिपत्य केलं. दुष्टांना आव्हान दिलेलं आहे की होय, माझा जन्म यासाठी आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असे पराक्रम केले की जगानं असे पराक्रम कदाचित परशुरामाचा आणि रामाचा अवतार पाहता मुळीच कोणी पाहिलेले नव्हते. असे काही विलक्षण त्याच्यामध्ये होते. असे अलौकिक पराक्रम गाजवले आणि मग शस्त्र ठेवलं आणि मग भगवंत म्हणाले, न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. भगवंतानी तत्वज्ञान निर्माण केलं. असं अलौकिक तत्वज्ञान आहे की ज्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. भगवद्गीतेसारखं रत्न भगवंतानी निर्माण केलं. भगवंतांचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं का? एक एक पायरी चढतच गेले, कधी माग पाहिलेलंच नाहीये. हे एखाद्यालाच जमतं, येऱ्या गबाळ्याचं काम नाही. हे केवळ युगावताराला शक्य आहे. ज्यांनी युगपद्म काळावर उमटवलेले आहेत त्यालाच हे शक्य आहे. भगवंत अशी एक 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 पायरी चढून गेलेले आहेत. आणि म्हणून भगवंताची जर वाङ्मयीन मूर्ती आपल्याला पाहायची असेल तर ती आपल्याला गीतेमध्ये पाहावी लागते. गीतेसारखा अलौकिक तत्वज्ञान जगामध्ये दुसरं नाही. कुणीतरी म्हटले ते खरंच आहे की आपली जी वैदिक प्रस्थानत्रयी आहे म्हणा, त्याच्यामध्ये उपनिषद आहेत ती सोन्याच्या खाणी आहेत. पण सोन्याच्या खाणीकडे फारसं कोणी जात नाही. उपनिषद म्हणजे सोन्याच्या खाणी आहेत. आणि मग ब्रह्मसूत्र कशी आहेत? त्या सोन्याच्या खाणीतून सोनं काढले आणि सोन्याच्या लगडी तयार केलेल्या आहेत, त्याला म्हणायचं ब्रह्मसूत्र. पण ते जे सोनं काढलेले आहेत खाणीमधून, ज्याच्या लगडी तयार केलेल्या आहेत, त्याच्यातून अत्यंत धवल आणि लखलखीत अलंकार आपल्याला जर पाहायचा असेल तर भगवद्गीता पाहावी. असं काही विलक्षण तत्वज्ञान भगवंतांनी निर्माण केले. तत्वज्ञान मुळातच पचवायला अवघड असतं. प्लेटोची एक कथा मला आठवली. रिपब्लिक या नावाचा एक अलौकिक ग्रंथ प्लेटोनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अतिशय सुंदर कथा दिलेली आहे. तत्वज्ञान कसं असतं हे लोकांना कळावं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. दोन मित्र चालत होते, वाटेमध्ये वाळवंट लागलं आणि वाळवंटामध्ये अतिशय उष्मा होता, दोघांनाही तहान लागली. आणि त्या दोन मित्रांमधला एक जो आहे तो आंधळा आहे, जो डोळस आहे तो अतिशय तहानला आणि आपल्या मित्राला असं म्हणाला, ओ फॉर ड्रिंक ऑफ मिल्क. वाळवंटामध्ये पाणी पित नाही, दूध पितात. त्याचं कारण असं आहे की पुन्हा पुन्हा तहान लागत नाही. ओ फॉर ड्रिंक ऑफ मिल्क. आता दूध प्यायला मिळालं तर काय बरं होईल असं तो डोळस म्हणाला. त्याबरोबर तो आंधळा असं म्हणाला, ड्रिंक आय नो बट व्हॉट इज मिल्क. पेय काय मला माहिती आहे, पण दूध म्हणजे काय रे तेवढं जरा मला समजावून सांग. आता आंधळ्याला दूध कसं सांगायचं, मोठी अडचण आली. आणि त्यावेळेला म्हणे तो प्रज्ञावंत हुशार, स्वतःला तत्वज्ञ समजत असे त्याचा मित्र, त्यांनी क्षणभर असा विचार केला आणि मग तो आपल्या मित्राला असं म्हणाला, इट्स व्हेरी सिम्पल, अगदी साधा आहे, मी तुला उलगडून सांगतो. काय? मिल्क इज अ काइंड ऑफ व्हाईट लिक्विड. पातळ पातळ असं स्वच्छ शुभ्र रंगाचं ते पेय आहे. तो म्हणाले, पातळ पातळ पेय मला कळलं, पण शुभ्र म्हणजे काय जरा समजावून सांग. आंधळ्याला शुभ्र रंग कसा सांगणार, मला जरा समजावून सांगा. आणि मग त्याला पुन्हा नवल वाटलं तत्वज्ञाला. तो म्हणाला, तुला आणखीन थोडं सोपं करून सांगतो, थांब. तू पांढरा म्हणालास ना, हा ते असं आहे की व्हाईट इज द कलर ऑफ द स्वॉन्स फेदर्स. म्हणजे राजहंसाच्या पंखांचा जो रंग असतो ना त्याला पांढरा रंग असं म्हणतात. त्यावेळी तो आंधळा असं म्हणाला, फेदर्स आहे नो, म्हणजे पंख म्हणजे काय ते मला माहिती आहे, पण हा स्वॉन बर्ड म्हणालास ते काय जरा मला उलगडून सांगा, राजहंस पक्षी कोण. त्यावेळेला त्या तत्वज्ञानी विचार केला आणि तो म्हणाला, अरे फार सोपा आहे, अ स्वॉन इज अ काइंड ऑफ अ बर्ड विथ अ क्रुकेड नेक. आंधळा म्हणाला, नेक आय नो बट व्हॉट इज क्रुकेड. मान माहितीये पण वाकडी म्हणजे काय जरा मला समजावून सांग. आता तत्वज्ञानाच्या असं लक्षात आलंय, भलतंच अवघड आहे समजावून सांगणं. म्हणून त्यांनी त्या आंधळ्याचा हात धरला, ओढला आणि तो म्हणाला, धिस इज स्ट्रेट. आणि कोपरामध्ये वाकवला आणि तो म्हणाला, धिस इज क्रुकेड. त्यावेळी तो आंधळा, ओ
नाउ आय अंडरस्टूड व्हॉट यू मीन बाय मिल्क. आत्ता मला कळलं की तू दूध म्हणजे काय म्हणत होतास. कुठून प्रवासाला प्रारंभ केला आणि कुठे येऊन पोहोचलेले आहेत पहा. तत्वज्ञान समजावून घेणं इतकं सोपं नाहीये. 5000 वर्षांचं गौरवशाली इतिहास आहे कृष्णाच्या पासून. 5,500 वर्ष झाली आणि प्रत्यक्ष भीष्माचार्यांच्या पासून गांधी टिळकांच्या पर्यंत, विनोबा भावेंच्या पर्यंत अनेक तत्वज्ञ, अनेक भक्त त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत आणि आपण ते 60 मिनिटात समजावून घेणार आहोत. पहा किती अवघड आहे. तर या तत्वज्ञानाचा जन्मच मुळी किती विलक्षण झालेला आहे, किती नाट्यमय आहे की ज्याच्या भरवशावर पांडव युद्धाला उभे राहिलेले आहेत त्याच्या मनामध्येच संमोह निर्माण झालेला आहे आणि तो म्हणतो हे सगळे माझे स्वजन आहेत, यांना मी मारू कसं भगवंता सांग. त्यावेळी भगवंत म्हणाले अरे हे दौर्बल्य हे तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालंच कसं. हे टाकून दे आणि त्यक्तोत्तिष्ठ परंतप, उठ युद्धाला उभा राहा. अरे हा काय दुर्बल विचार तुझ्या अंतःकरणामध्ये आला. त्यावेळेला तो अर्जुन असं म्हणतोय हे समोरचे सगळे आततायी नाहीत. मी जर ह्यांच्यावर बाण टाकला तर काय काय होईल. एक तर कुलक्षय होईल, वर्णसंकर होईल, स्त्रियांच्यावर अत्याचार होतील. भगवंता हे पाप मी कदापि करणार नाही. आपल्याकडे आतताईन कोण आहेत म्हणून सांगितले. मी मुद्दाम आपल्याला सांगतो. अग्निदो, आपल्याकडे त्याची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. अग्निदो गरदैश्चैव, अग्निदो गरदश्चैव 2 लक्षणं झाली. तिसरं सांगितले शस्त्रपाणीर आणि चौथं धनापह. 5वं सांगितलेलं आहे क्षेत्रदारा अपारत्य आणि हे षडेतेच कोण यातताईन. हे जे 6 आहेत ना याता अतताईन म्हणायचं. कोण कोण आहेत. पहिलं लक्षण सांगितलं अग्निदो, अग्नी लावायचा घराला आणि लोकांना त्यात जाळून मारायचा प्रयत्न करायचा, याला म्हणतात अतताईन. गरदश्चैव म्हणजे दुसऱ्याला विषप्राशन करायला लावायचं किंवा मिष्टान्नातून अन्न खाऊ घालायचं आणि त्याला मारायचं, याला अतताईन म्हणतात. तिसरं लक्षण शस्त्रपाणी, हातामध्ये शस्त्र आहे पण सज्जनांच्या रक्षणासाठी त्या शस्त्राचा उपयोग करण्याऐवजी त्यांच्या पारिपत्यासाठी त्याचा उपयोग करायचा, याला म्हणतात आतताईन. चौथं लक्षण सांगितलं दुसऱ्याचं धन लुटून घ्यायचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, छलानी कपटानी द्युतानी, त्याला आतताईन म्हणतात. 5वं लक्षण सांगितलं क्षेत्र म्हणजे त्याची काही स्थावर जंगम जी इस्टेट असेल ना ती सगळी गिळंकृत करायची आणि वनवासी करायचं त्या माणसाला, याला म्हणतात आतताईन. आणि शेवटचं लक्षण सांगितलं दुसऱ्याची जी दार आहे, पत्नी आहे, तिच्यावर सुद्धा आक्रमण करायचं, यांना म्हणायचं आतताईन. षडेतेच ही आतताईन. हा मनुस्मृतीमध्ये वर्णन आलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये, काढून पहा. आता यातलं प्रत्येक लक्षण हे कौरवांना लागू पडते की नाही पहा. लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारायचा प्रयत्न केला, पहिली गोष्ट. दुसरं भीमाला लाडवातून विष घातलं आणि त्याला पाण्यामध्ये फेकून दिला. तिसरं यांचं जे सगळं धन आहे ते काढून घेतलं. छलकपट द्यूतामध्ये शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि अनेक वेळेला घोषयात्रेचा प्रसंग असो, जयद्रथाचा प्रसंग असो, या पांडवांच्यावर आक्रमण केलेलं आहे. यांची सगळी जी इस्टेट होती, प्रचंड वैभव आहे पांडवांचं, इंद्रप्रस्थाचं, ते सगळं हिरावून घेतलेलं आहे. मुळामध्ये इंद्रप्रस्थाची जागा दिली, तिथे सगळं वनच होतं, काही नव्हतं. पांडवांनी आपल्या कर्तृत्वाने सगळं निर्माण केलं पण तेही कौरवांनी हिरावून घेतले. आणि शेवटी याज्ञसेनीचा सुद्धा अपमान केला, त्या रजस्वलेचा, जी अत्यंत तेजस्विनी आहे. 6 लक्षण कौरवांना तंतोतंत लागू पडतात. आणि म्हणून अर्जुनाने त्यांना जे विशेषण दिलेलं आहे ना, खरं तर असं आहे की गीतेचा जो प्रत्येक शब्द आहे तो आपल्याला असं उलगडून दाखवावं लागेल आणि काही महिने तरी गीता सांगावी लागेल नक्की. इतकं विलक्षण सुंदर तत्वज्ञान आहे. ही मुळामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी उभी राहिलेली आहे. म्हणजे त्याचं नावच मुळी धर्मक्षेत्र आहे, अधर्मक्षेत्र नाही. कुरुक्षेत्र आहे म्हणजे अकुरुक्षेत्र नाही आहे. कुरुक्षेत्र असल्यामुळे तिथं अकुरु असं काही नाहीये. कुरु म्हणजे कर्म कर हा संदेश देणारच ते क्षेत्र आहे मुळामध्ये. आणि त्या ठिकाणी
कर्म करणार नाही असं हा अर्जुन म्हणायला लागला. आणि भगवंतांना नवल वाटलं की अरे ज्याच्या भरोशावर मी युद्ध मांडलेलं आहे तोच गांडीव हातातलं खाली टाकून देतो, रथामध्ये बसतो आणि म्हणतो मी यातलं काही करणार नाही. आणि मग भगवंतांनी त्याला सांगितलं, उठ अरे दौर्बल्य झटकून टाक, उभा राहा युद्धाला. आणि मग तो त्यावेळेला असं म्हणतोय की भगवंत मला जे पूजार्ह आहेत, भगवंतांच्या लक्षात आलं याची शंका वरवरची नाही, थोडीशी खोलवर आहे. मला जे पूजार्ह आहेत, माझे जे पितामह आहेत, माझे जे सद्गुरू आहेत, माझे आप्तेष्ट आहेत, या सगळ्यांच्यावर मी बाण कसा टाकू? कदाचित दुर्योधन, दुःशासन, शकुनी कर्णावर टाकेन, पण ज्यांच्या खांद्यावर मी वाढलो त्या भीष्मांवर मी बाण कसा टाकू? ज्यांनी पहाटे मला अत्यंत प्रेमानं उठवून अश्वत्थाम्याला सुद्धा जेवढी विद्या दिली नाही तेवढी मला विद्या दिली, त्या माझ्या सद्गुरू द्रोणाचार्यांच्यावर मी बाण कसा टांगू? कृष्णा मला सांग. आणि मग तो असं त्यांना म्हणतोय की एक निश्चित वचन बोल, कारण हे सगळे मला पूजार आहे. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मला हे सगळं, इथेच तर गंमत आहे सगळी भगवद्गीतेची, मी तुझा शिष्य आहे असं तो जर म्हणाला नसतात, आणि यत श्रेय हा असा त्यांनी शब्द वापरलेला आहे, स्यात निश्चितम, मग ते जे आहे ते ब्रूही आणि ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे म्हणून श्रेयस्कर जे आहे मला ते उलगडून सांग. प्रेयस आणि श्रेयस असं सनातन द्वंद्व आहे. त्यांनी प्रेयस सांग म्हटलेलं नाहीये, श्रेयस काय सांग म्हटलेलं आहे. स्वार्थ काय आहे तर सांग म्हटलेलं नाहीये, परार्थ आणि परमार्थ काय तो उलगडून दाखव असं त्या अर्जुनाचं वचन आहे. आणि पुढे तो म्हणतो शिष्यस्त्वेहम, मी तुझा शिष्य आहे आणि म्हणून मला मार्ग दाखव, मला समजावून सांग. आणि मग भगवंत म्हणाले, खोला धावे पाणीवर काय इतकं सोपं नाहीये, अवघड दिसते थोडस. पण त्यांनी त्याला पुन्हा एकदा तडाखा दिला आणि सांगितलं, अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यसे. अरे आहेस मात्र कसं, ज्यांच्यासाठी शोक करायला नकोय त्यांच्यासाठी शोक करतोस आणि गप्पा मात्र प्रज्ञावादाच्या मारतोय, प्रज्ञावंत असल्यासारख्या मारतोस. अरे तू कोण मारणार आणि हे कोण मरणार? जो जन्माला येतो तो केव्हा तरी मरणारच असतो. जातस्त्री ध्रुवोर मृत्यू. तेव्हा तू कशाला कौतुक सांगतोयस मला? हे सगळे जन्माला आलेले हे केव्हा तरी मरणार. अरे अस्ति जायते आणि मग वर्धते, त्याच्या अगोदर नंतरची पुढची जी पायरी येते क्षीयते आणि नश्यती, अशा सगळ्या पायऱ्यातून माणसाला जावं लागतं. मग म्हणजे पोटात गर्भात असताना असती, नंतर जायते म्हणजे प्रत्यक्ष जन्माला येणं, वर्धते म्हणजे आणखीन मोठं होणं, आणि मग क्षयाची काही लक्षणं दिसायला लागणं, क्षीयते म्हणजे प्रत्यक्ष क्षय होणं, आणि शेवटी नश्यती मृत्यू पावणं. या 6 पायऱ्यांमधून प्रत्येकाला जावं लागतं. आपण ज्यार्थी देह धारण केलाय आपल्यालाही याच्यातून जावं लागणार आहे. अरे तू कोण मारणार आहे? केव्हा तरी मरणारच आहेत. उठ, हातामध्ये गांडीव घे, उभा राहा, यांना मारून टाक. कारण यांचा देह म्हणजे भीष्म नाही आहे, यांचा देह म्हणजे द्रोण नाही आहे. आणि मग हे कोण आहेत? हे आत्मा आहेत. आत्म्याला नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. अरे वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. हे तुला कळत नाही काय? आपण जसं एखादं नवीन वस्त्र धारण करतो, ते जुनं झालं की टाकून देतो, पुन्हा अंगावर नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा नवीन शरीर धारण करत असतो. तेव्हा यांनी देह धारण केलेलं आहे, पण यांच्या ठाई जे चित तत्व विद्यमान आहे, जो आत्मा विद्यमान आहे, त्याला याचा स्पर्श नाहीये. आत्मा हा शुद्ध असतो, नित्य असतो, ज्ञानवंत असतो. आपणच त्याच्यावर अज्ञानाची पुटं चढवतो. बरं, तेव्हा हा काय वेडा वाकडा विचार तुझ्या मनामध्ये आला? उठ, हातामध्ये गांडीव घे आणि युद्धाला सिद्ध हो. आणि मग भगवंतांनी सांगितलं की अरे तुझ्या ठाई निश्चयात्मिका बुद्धी पाहिजे, काम्य बुद्धी नको, साम्य बुद्धी पाहिजे. चंचल बुद्धी नको तुझ्याजवळ, निश्चयात्मिका बुद्धी पाहिजे. अरे माणसाला ध्येय तर पाहिजेच, शुद्ध ध्येय पाहिजे, प्रगमनशील ध्येय पाहिजे, पण हे ध्येय असताना तुझी दृष्टी कशी असायला पाहिजे? भगवंतानी 4 पद्धतीने ते उलगडून दाखवलेलं आहे. पहा, थोडस लक्ष देऊन ऐका, कारण हा विषय अत्यंतच महत्वाचा आहे. माणसांच्या ठाई 4 प्रकारची दृष्टी असते. कशी असते? एक व्यक्ती दृष्टी असते,
दुसरी व्यवहार दृष्टी असते, तिसरी नीती दृष्टी असते आणि चौथी तत्वदृष्टी असते. मी आपल्याला एक प्रसंग सांगतो म्हणजे या चारही दृष्टी आपोआप स्पष्ट होत जातील. काल मी तो बोललो नाही, आज तो थोडासा उलगडून सांगतोय. द्रोणाचार्य वधाचा प्रसंग आहे. आपल्याला ज्ञात आहे की भगवंतांनी बोलवलं भीमाला आणि म्हणाले अश्वत्थामा हत्तीला मारला. आणि मग सगळीकडे एकदम रणवाद्य वाजायला लागली. अश्वत्थामा हतः. आपल्याला सगळी कथा तर ज्ञातच आहे. आणि मग द्रोणाचार्यांनी धनुष्य टाकलं आणि ते म्हणाले अश्वत्थामा माझा लाडका पुत्रच मारला गेला, आता मी कशासाठी लढायचं, मी लढणार नाही याच्या पुढे. आणि मग त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की धनुष्य टाकण्यापूर्वी जो सत्य प्रतिज्ञा आहे त्याला विचारावं. या युद्धामध्ये कोण आहे तर एकटा युधिष्ठिर आहे. कृष्णाला सुद्धा विचारलं नाही त्यांनी, कारण कृष्णाला सापेक्ष सत्य वेगळं अपेक्षित आहे आणि ऋताधिष्ठित सत्य वेगळं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी धर्माच्या रथाकडे आपला रथ वळवला. कृष्ण म्हणाले हा नक्की घोटाळा करणार. आणि म्हणून द्रोण यायच्या अगोदर आपला रथ तिथे नेला आणि सांगितलं की आपल्याला समष्टीच्या रूपानं विचार करायचा आहे, धर्म जगवायचा आहे, सज्जनांचं परित्राण करायचंय. आज धर्माचे सगळे नियम हे द्रोणांनी मोडलेले आहेत आणि सामान्यातला सामान्य पदाती आहे त्याच्यावर ते अग्नेय अस्त्र ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतायत. द्रोणांचं पारिपत्य आज केलंच पाहिजे. त्या सगळ्या पाप पुण्याचा विचार माझ्या डोक्यावर दे. मी सांगतो एवढं सांग द्रोणांना, बाकी काही बोलायचं नाही. अश्वत्थामा मेला मारला गेला का? होय अश्वत्थामा हतः एवढंच सांग. आणि मग खरोखरच द्रोणाचार्यांचा रथ आला आणि त्यांनी विचारलं युधिष्ठिरा तू एकटा सत्य बोलणार आहेस, मला सांग माझा लाडका पुत्र मारला गेला का? होय अश्वत्थामा हतः मारला गेला म्हणून सांगितलं. आणि पुढे हा काही घोटाळा करण्यापूर्वीच भगवंतानी खून केल्याबरोबर भीमानी प्रचंड रणवाद्य वाजवली आणि अश्वत्थामा हतः म्हणून आरळी ठोकली. आणि मग पुढे जे युधिष्ठिर बोललाय ते काही द्रोणांना ऐकू गेलं नाही. नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा तेवढ्यात त्यांनी सुटका करून घेतली आपली. अश्वत्थामा होता, अश्वत्थामा मेला हे खरं, पण नर का हत्ती नर का कुंजर हे मात्र मला माहिती नाही. पहा बरं कशी सुटका करून घेतलेली आहे. वस्तुतः त्यांनी जेवढं भगवंतानी सांगितले ते सांगायला हवं होतं, त्यांना सत्याचा अर्थच उलगडलेला नव्हता. एका टोकाला जो सद्गुण जातो त्याचं परिवर्तन दुर्गुणामध्ये होत असतं. आपण असं लक्षात घ्या की ही जी धर्माची दृष्टी आहे ती व्यक्तिनिष्ठ दृष्टी आहे. त्याच्यापुरतं सत्य त्यांनी पाहिलं म्हणून त्याची दृष्टी ही व्यक्तिनिष्ठ दृष्टी आहे. ध्येय कुठलंही साध्य करत असताना व्यक्तिनिष्ठ दृष्टीवर आपल्याला राहून चालत नाही. त्याच्या पलीकडची जी दृष्टी आहे ती व्यवहार दृष्टी आहे. ती पांडवांच्याकडे भीमाला कळते, ती पांडवांच्याकडे सात्यकीला कळते. भगवंतानी सांगितलं ना मार म्हणजे मारायचं, नॉट टू क्वेश्चन व्हाय. मार म्हटलं की मार, का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. आणि ही व्यवहार दृष्टी झाली. आणि त्याच्याही पलीकडची आणखीन उंचावर असलेली दृष्टी आहे आणि ती म्हणजे नीतीची दृष्टी आहे. की नीतीच्या दृष्टीने हे योग्य आहे किंवा नाही हा विचार करतात माणसं. तर खरं तर सांगायचं झालं तर धर्माची जी दृष्टी आहे ती व्यक्तिनिष्ठ एका दृष्टीने, दुसऱ्या दृष्टीने नीतीची सुद्धा दृष्टी आहे. कारण तो नीती अत्यंत सादर करणार आहे, धर्म सादर करणार आहे, अन्यायाला अनितीला घाबरणारा आहे, तो सत्पुरुष आहे. पण व्यक्तिगत दृष्टी कुणाची असेल तर ती दुर्योधनाची आहे, दुःशासनाची आहे, शकुनीची आहे, कर्णाची आहे. ते म्हणतात माझं भलं झालं म्हणजे झालं, भले मग जग मरो, मला सगळे उपभोग असले म्हणजे झालं, बाकीचे सगळे मेले तरी चालतील. हा युधिष्ठिर मेला तरी चालेल, भीम मेला तरी चालेल, सगळे पांडव मेले तरी चालतील, सुईच्या अग्रावर मावणार नाही, एवढी सुद्धा मी त्यांना जमीन भूमी एक कण मातीचा देणार नाही. व्यक्तिगत ध्येयाची दृष्टी ही समाजाचं जास्तीत जास्त अनहित करणारी असते, देशाचं जास्तीत जास्त अनहित करणारी असते. अहो अर्जुन म्हणजे नर आहे, आपल्या लक्षात आलं का? भगवंत आणि अर्जुन यांची जोडी ही नर नारायणाची जोडी म्हणून सांगितलेली आहे. नारायणाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, नराचा अर्थ माहिती आहे का? न अधिक र असा तो संधी आहे. न म्हणजे नाही आणि र म्हणजे विषयोपभोगामध्ये जो कधी रममाण होत नाही तो नर आहे. किती नर आहेत आपल्याकडे?
करा विचार. जो कधी विषयोपभोगामध्ये रममाण होत नाही, इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आलेली आहेत, त्याला आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की तो नर आहे. म्हणून ती नरनारायणाची जोडी आहे. कृष्णाचा जो विचार आहे तो याच्याही पेक्षा उंच आहे. त्याची दृष्टी व्यक्तिगत नाही, त्याची दृष्टी केवळ व्यवहारी नाही, त्याची दृष्टी केवळ नीतीपुरती बांधलेली नाहीये, त्याच्याही पलीकडे त्याची आणि ती मूल्यांची दृष्टी आहे, ती तत्वाची दृष्टी आहे. तत्व जगलं पाहिजे. व्यक्ती गेली तरी चालेल, तत्व राहायला पाहिजे. व्यक्ती गेली तरी चालेल, मूल्य राहायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तत्व गिळायला मनुष्य येतो ना, तिथे संकुचितता, सांप्रदायिकता निर्माण होते आणि ती अत्यंत घातक असते. केव्हाही व्यक्तीपेक्षा तत्व मोठं. भगवंत तर मोठे आहेत, पण भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती त्याच्यापेक्षा मोठी आहे. भगवंतांचं तत्वज्ञान त्यापेक्षा मोठं आहे. आणि म्हणून भगवंतांनी ते आचरून दाखवलेलं आहे की अरे मी मोठा नाही, माझ्यापेक्षा हे तत्व मोठं आहे. आता हे गणित जरा आपल्या मनाशी मांडून बघा, म्हणजे जीवनातल्या अनेक समस्या आपोआप सुटत जातील. व्यक्तिगत दृष्टी ठेवतो तो अधमातला अधम, व्यावहारिक दृष्टी ठेवतो तो एका दृष्टीनं अधमच आहे. जो नीतीची दृष्टी ठेवतो तो मध्यम आहे, आणि जो तत्वाची दृष्टी ठेवतो तो उत्तम पुरुष आहे, असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून मग आपल्याला कास कशाची धरायची असेल तर किमान नीतीची तरी ठेवायला पाहिजे. ध्येय गाठताना केवळ व्यक्तिगत दृष्टी ठेवू नका, केवळ व्यावहारिक दृष्टी ठेवू नका, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. आणि भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत, अरे तू कोण मारणार आणि हे कोण मारणार? आता तत्व काय आहे? तत्व सद्धर्माचं आहे, तत्व सुष्टांच्या परित्राणाचं आहे, तत्व दुष्टांच्या हननाचं आहे. म्हणून तुला असा विचार केला पाहिजे की जे समोर उभे आहेत त्यांचं पारिपत्य करायचंच. त्याच्यामुळे तत्व जगणार आहे, नीती जिवंत राहणार आहेत, मूल्य जिवंत राहणार आहेत. अर्थस्य पुरुषोदास हा, असं म्हणून भीष्म द्रोणांनी कौरवांची बाजू घेतलेली आहे, त्यांचं पारिपत्य आपल्याला करावंच लागणार आहे. हे 4 टप्पे आपल्या अंतःकरणात जरा थोडेसे चाचपून बघा, म्हणजे आपण कोणत्या पायरीवर उभे आहे बरोबर आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. आपण व्यक्तिगत दृष्टी ठेवतो ध्येय साध्य करायला, का व्यावहारिक दृष्टी ठेवतो साध्य पाहिजे आपल्याला ध्येयाचं म्हणून, का नीतीची कास धरतो, का तत्वाची कास धरतो? संत, आचार्य, महापुरुष, महात्मे आणि अवघे युगावतार हे तत्वाची कास धरत असतात. आणि म्हणून मग आपल्याकडे सात्विकतेचा प्रवाह राहतो, असा त्याचा अर्थ आहे. भगवंत म्हणतात कर्म तर तुला करायलाच पाहिजे, कर्म टाकता येणार नाही. खरं तर तो क्षत्रिय आहे आणि वीरवृत्तीशी त्याचं लग्न लागलेलं आहे. पण ज्या वेळेला अपतेष्ट पाहिले त्यावेळेला वीरवृत्तीची सवत त्याच्या मनामध्ये आली. म्हणे कोण? करुणा आली. वीरवृत्तीला ती घातक असते. आणि म्हणून भगवंत म्हणाले सवतीला नाही, आवडती नावडती असा तुला विचार केला पाहिजे. आवडती कोण आहे तुझी? वीरवृत्ती आहे. क्षणिक आलेली करुणावृत्ती थोडीशी बाजूला ठेव. आज तत्वाचा विचार आहे. कर्म कर, पण कर्म करत असताना आसक्त होऊ नकोस. आणि मग स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं भगवंतांनी सांगितली की अरे जोपर्यंत मनामध्ये काम आहे, जोपर्यंत मनामध्ये आसक्ती आहे, तोपर्यंत खरं कर्म मानवाच्या हातून होणार नाही. मग काय करायचं त्या कामनेचं, काय करायचं त्या आसक्तीचं? भगवंतांनी इतका सुंदर मार्ग दाखवलाय. म्हणून सांगू, भगवंत आम्हाला असं सांगतात मार्ग सोपा आहे. असं करा, कामना व्यापक करा, कामना सूक्ष्म करा, कामना एकाग्र करा आणि कामना शुद्ध करा. यातलं किती साधते पहा तुम्हाला. अवघड आहे. कामना व्यक्तीपुरती, म्हणजे या 4 गोष्टींची त्याची बांधिलकी आहे. आता मी सांगितलं ना, व्यक्तिगत तत्व, व्यावहारिक तत्व, तिसरं नीतीचं तत्व आणि चौथं तत्वदृष्टी. या 4शी ही कामना निगडीत आहे. व्यक्तीपुरती कामना सुखोपभोगासाठी असते. पंचेंद्रियांची सुख भागली, बस आपल्याला दुसरं काही नकोय असं म्हणणारा मनुष्य असतो. आणि त्याला मन हे खेचून नेत असतं, मनाच्या असंख्य प्रवृत्ती होत असतात. म्हणून त्याला थांबवायला सांगितले भगवंतांनी. कामना व्यापक करा. व्यापक कुणाचं उदाहरण देईन मी? या सगळ्या भगिनींचं देईन. माऊलीच्या ठाई कामना आपोआपच व्यापक झालेली असते. आपल्या पतीला, आपल्या भावाला, आपल्या घरातल्या लहान मुलांना,
वृद्धांना जेवू घातल्याशिवाय खरी माता कधी जेवत नाही. ही कामना व्यापक झाल्याचं द्योतक आहे. माणसं ज्या वेळेला मरो म्हणतात बाकीचे, मीच फक्त खाणार, त्यावेळेला कामना संकुचित आहे. दुसऱ्याचं ताट ओढून आपणच फस्त करायचं, याला म्हणायचं विकृती. जेवढं आपल्याला खाता येईल जास्तीत जास्त तितकं रिचवायचं पोटात, याला म्हणायचं प्रकृती. आणि आपल्या ताटामधले घास जे भुकेजलेले आहेत, म्हणजे भगवंताचा एक अंश भगवंताला पुन्हा परत करायचा, याला म्हणायचं संस्कृती. बरोबर आहे ना? म्हणून कामना व्यापक करा. आणि ही गृहिणी नेहमीच करत असते की आपण जे खातो ते सगळ्यांना थोडं 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 वाटून द्यायचं. तत्वज्ञान एकट्याने खायचं नाही, वाटून द्यायचं. म्हणजे जागरूकता येते म्हणे समाजामध्ये. कामना व्यापक करा. दुसरी गोष्ट सांगितली, कामना एकाग्र करा. करता येते? येईल ना. सुखार्थीनो कुतो विद्या, विद्यार्थीना कुत सुखम म्हटलेलं आहे ना. टीव्ही थोडा बाजूला ठेवा, सिनेमातली गाणी थोडी बाजूला ठेवा आणि अभ्यासावर मन एकाग्र करा. ही कामना एकाग्र करणे निश्चितपणे. पण साधतं का हे विद्यार्थ्याला? फार थोड्या विद्यार्थ्यांना साधतं. नाहीतर म्हणतात टीव्ही पाहता पाहता अभ्यास सुरेख होतो. अरे, आमच्या पूर्वसुरींना सुद्धा जे जमलं नव्हतं ते आधुनिक काळातले विद्यार्थी करतात. मन थक्क होतं. शक्य नाही हे. मन जर एकाग्र करायचं असेल तर बाहेरून येणारे सगळे विषय थोपून धरायला लागतात. अभ्यास एके अभ्यास, अभ्यासावर मन एकाग्र करावं लागतं. करता येतं? करा. ही कामना जर एकाग्र करायचं जमलं ना, आपोआप प्रगती होईल. कामना म्हणे सूक्ष्म करा. कामना सूक्ष्म करता येते? येते. रूप रस स्पर्श शब्द गंध हे स्थूल विषय झाले सगळे. तेव्हा हे स्थूल विषय थोडे बाजूला ठेवा आणि थोडा अंतर्मुख व्हा. बरं, बाहेर का धावता? पंचेंद्रियांचे विषय असतात, ते माणसाला जास्तीत जास्त बाहेर घेऊन जातात. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात की कामना सूक्ष्म करा. याचा अर्थ काय झाला की बाहेरच्या विषयाकडे धावणारे जे मन आहे, सगळे पंचेंद्रिय जे आहेत, त्यांना थोडीशे अंतर्मुख करा. आणि मग आतमध्ये आपल्या चित्तवृत्ती तुम्ही वळवल्यात की मग पहा बरं कसं नवल घडतं ते. आणि मग लक्षात येतं की त्याचा आनंद काही वेगळाच आहे. बरं, जसजसा इंद्रियांवर मनुष्य विजय प्राप्त करत जातो तसा त्याच्या मनामध्ये उमलणारा आनंद हा अधिकाधिक चांगला असतो. आणि कामना शुद्ध करा. याचा अर्थ जेवढ्या म्हणून कामना आहेत तेवढ्या सगळ्या भगवंतालाच देऊन टाका ना. भगवंताच्या साक्षीनच प्रत्येक काम करा ना. शिक्षक वर्गात असताना चांगला जर असेल ना तर विद्यार्थ्याची हिंमत नसते गडबड करायची. मग जगाचा जो शिक्षक आहे त्याला आपल्या अंतःकरणामध्ये आपण धारण केलं तर मनुष्य सत्प्रवृत्त होईल. याला काय नवल आहे? ज्यांनी गीतेचं अलौकिक तत्वज्ञान सांगितलं त्या भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं तर पहा काय. आपल्याकडे एक सुंदर सुभाषित आहे. त्या सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे, बहवो गुरवो लोके. पुष्कळ आहेत म्हणाले गुरु. कसे? शिष्य वित्तापहारकः क्वचित तत्र विद्यन्ते शिष्य चित्तापहारकः. असंख्य गुरु असे आहेत की जे शिष्याचं वित्त म्हणजे धन पळवून नेतात. पण क्वचित तत्र विद्यन्ते कोण? शिष्य चित्तापहारकः. शिष्याचं चित्त हरण करून ते अतिशय शुद्ध करून त्या विद्यार्थ्याला सन्मार्गाकडे नेणारे गुरु फार थोडे आहेत. भगवंत त्यातले आहेत. भगवंतही तसेच उंच आहेत आणि त्यांचा शिष्यही तसाच मोठा आहे. म्हणून त्याला सांगितलं की अरे कामना शुद्ध करा. इंद्रियांचे चोचले पुरवले, असंख्य पैसा मिळवला, अगणित संपत्ती प्राप्त केली तरी सुख मिळतातच असं नाही. फ्रान्स शहरामध्ये घडलेली सत्यकथा आपल्याला सांगतो. एक मनुष्य वैद्याकडे गेला, डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला काय करू? दारामध्ये 50 गाड्या आहेत, 22 कारखाने आहेत, उदंड संपत्ती आहे, पण मनाला शांती नाहीये. डॉक्टर काय करू सांगा, काय करू सांगा. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, हे बघ याला एकच औषध आहे. तुला माहिती आहे ना, या पॅरिस शहरामध्ये एक प्रख्यात या ठिकाणी नट आलेला आहे. लोकांना इतकं हसवतं म्हणून सांगू, त्याचा जरा प्रयोग बघायला जातो. तो तू एकदा बसलास त्या थिएटरमध्ये आणि त्याचे जरा बोल ऐकलेस की खळखळून हसशील आणि तुझं मन सगळं रिकाम होऊन जाईल. तुला पूर्ण मनशांती मिळेल. तुझ्या मनाला कुठल्याही प्रकारचे दुःख राहणार नाही. तो म्हणाला, डॉक्टर हे शक्य नाही.
तेव्हा डॉक्टर म्हटले का? त्यावेळी तो म्हणाला मीच तो. जगाला हसवणारा पण अंतर्यामी दुःखी असणारा तोच मी आहे. मला जरा मनशांतीचं औषध द्या. कामना व्यापक करा, कामना एकाग्र करा, कामना सूक्ष्म करा आणि कामना शुद्ध करा. अनासक्त कर्मयोग ज्या वेळेला आचरला जाईल ना त्यावेळे आपोआपच तुमचं अंतःकरण तर शुद्ध होतच, मनशांती तुम्हाला लाभलीच पाहिजे. आणि मग भगवंतांनी याला मार्ग दाखवलेला आहे. हे जर करायचं असेल तर बाहेरून हे घडणार नाही. उद्धरेद आत्मनात्मानम, दुसरं कोणीही नाही. गुरु मार्ग दाखवतो. चालायला आपल्यालाच लागतं. कसं चालणार, कसं चालायला पाहिजे, किती गतीनं चालायला पाहिजे हे गुरु बरोबर सांगतो. पण आपला मार्ग आपणच चालायचा असतो. अहंकारी नको आणि कर्म फलाचा आस्वाद घेण्याची इच्छा सुद्धा मनात नको. या दोन्हीचा बंध मानवाला पडत असतो. कर्म मी केलं म्हणून टेंभा कधी मिरवू नका. बोलविता धनी वेगळाची तुकोबानी म्हटले 100% सत्य आहे. बोलविता धनी वेगळाची असतो आणि म्हणून टेंभा मिरवू नका. आणि कर्मफलाचा आस्वाद आपल्याला मिळेल म्हणून त्यात आसक्त सुद्धा होऊ नका. या दोन्हीतून ज्याची सुटका झाली तो खरा स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा, प्रश्न विचारलेला आहे. आणि मग तो त्याच्या मनामध्ये द्वेष नसतो, त्याच्या मनामध्ये मत्सर नसतो. त्याचा अंतःकरण तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून सांगितलेलं आहे ना. आणि खरोखर नारदांनी तेच वर्णन केलेलं नाहीये का? नारद म्हणतात की सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती न किंचित वांछती न द्वेष्टी न रमते. किती गोड वर्णन केलेलं आहे म्हणून सांगू. तेच बरोबर भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि मग तो रमत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. इथं मन आणि बुद्धीचं ऐक्य व्हावं लागतं, नाहीतर मन बुद्धीला फरफटत नेतं आणि बुद्धीचं काही चालत नाही. म्हणून निश्चयात्मिका बुद्धी लागते. आणि ती निश्चयात्मिका बुद्धी आपल्याजवळ असली की मग आत्मोद्धाराचा मार्ग सापडत असतो. उद्धरेत आत्मनात्मानम. मग हा मार्ग कसा आचरायचा त्याचं अप्रतिम दिग्दर्शन भगवंतांनी केलेलं आहे. भगवंत म्हणतात आत्मनिरीक्षण कर. काय तुला कर्माने जाता येईल, काय तुला भक्तीनं जाता येईल, काय तुला ज्ञानानं जाता येईल, काय तुला योगानं जाता येईल. ज्ञानोबा म्हणाले योगाच्या मार्गाकडे वळू नका रे बाबा, फार अवघड मार्ग आहे. फार थोड्या जणांना तो मार्ग साधतो, मुळीच वळू नका. बरोबर सांगितलेलं आहे अगदी. ध्यान करणं इतकं सोपं वाटतं का? ध्यान करणं, माणसं तास तास 2-2 तास ध्यान करतात. किती विषय आणि किती विचार मनामध्ये येऊन जातील कोणास ठाऊक. आपली इच्छा असो वा नसो उद्या हा प्रयोग करा. घरी गेल्यानंतर असं ठरवा की फक्त भगवान श्रीकृष्णांचाच विचार करायचा, दुसरा कसलाही विचार करायचा नाही. 10 दिवसातली प्रवचन त्यातले सगळे प्रसंग मनात येतात की नाही बघा. मी सांगतो आपल्याला सगळं ते मनात येत जाईल. आपण त्या दिवशी इतक्या वाजता गेलो, त्या दिवशी पाऊस पडत होता, जायला 5 मिनिटं उशीर झाला, मग बाहेरच थांबावं लागलं. भगवान श्रीकृष्ण बाजूलाच राहतो आणि भलते विचार अंतःकरणामध्ये येत राहतात. होतं की नाही बघा. आपली इच्छा असो व नसो योगाचा मार्ग फार कठीण आहे. ज्ञानाचा मार्ग तितकाच अवघड आहे. समोर डोंगर असतो, चढण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, प्रत्येकाला चढता येतं असं नाही. मग उरलं काय? कर्म आणि भक्ती उरली. कारण कर्म मुळातच भक्तियुक्त असतं आणि ज्ञानाचे डोळे घेऊनच आलेलं असतं, तरच ते सात्विक कर्म असतं, अन्यथा ते सात्विक कर्म नव्हे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की जर आत्मोद्धार करायचा असेल तर तप करा. 3 प्रकारची तप भगवंतांनी आम्हाला सांगितली. कुठली? एक शारीरिक तप, दुसरं वाङ्मयीन तप आणि तिसरं मानसिक तप सांगितलेले. का सांगितले? पहा बरं, देवद्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौचार्जमम आपल्याला माहिती आहे. आणि मग ब्रह्मचर्य अहिंसा हा सगळा शारीरिक तपाचा भाग आहे म्हणून भगवंत आम्हाला सांगतात. आणि मग अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम च हे सगळं जे आहे ना ते वाङ्मयीन तप आहे. आपल्याला बोलता येतं. दिवसातून 10 वेळेला लोकांना टोमणे मारल्याशिवाय चैनच पडत नाही आम्हाला. आमचा दिवस काही त्याशिवाय सुखाचा होत नाही. मेली मला शिकवते काय? 10 पावसाळे जास्ती पाहिलेत म्हणावं मी. हे म्हटल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही खरोखर. अहो खरं सांगू का तुम्हाला,
पावसाळे कमी जास्त पाहण्यावर काही फारसं नसतं. जास्ती पावसाळे पाहिलेले असले म्हणून छत्री कशी धरावी हे कळतच असं नाही. गंमत आहे, विलक्षण आहे मोठं. पण इथे मुद्दा असा की देव द्विज गुरु प्राज्ञ या सगळ्यांचं पूजन आपल्याला करता आलं पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत ब्रह्मचर्य आश्रमामध्ये कटाक्षानं पाळता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग अहिंसा जी प्रत्यक्ष लोकांच्या कल्याणाची आहे ती आपल्याला आचरताच आली पाहिजे. याला शारीरिक तप म्हणतात. आणि मग अनुद्वेगकरम वाक्यम, खरं आहे त्या रामायणामध्ये म्हटलेलं आहे ना, तो विभीषण रावणाला म्हणतो सुलभाः पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. अरे स्तुती पाठक अनेक असतात बरं, आणि आपल्यालाही बरं वाटतं किती छान बोलतोय हा, पण अप्रिय पण पथ्याचं हितकारक सांगणारा एखादाच वक्ता, एखादा श्रोता, एखादाच अर्जुन, एखादाच कृष्ण. बरं इतकं झाडलेलं आहे कृष्णाला, कृष्णाने त्या अर्जुनाला, पण शेवटी करिष्ये वचनं तव म्हणून तो उभा राहिलेला आहे. झाडा घेतलेला आहे अक्षरशः त्याचा. क्लैब्यम आस्मगम पार्थ म्हटलेला आहे. याच्यापेक्षा अपमान काय करायचा हो त्या वीराचा. पण त्यांनी अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभा, दोघेही अलौकिक आहेत. आणि म्हणून कृष्णाचं तत्वज्ञान साठवलेलं आहे. अनुद्वेग कर वाक्य बोला, प्रेमाने सांगा, समजावून सांगा, हिताचं सांगा. आणि काही वेळेला कठोरपणे सांगावं लागतं. आपल्या घरच्या मुलांना सांगावं लागतं, वेळ द्या त्यांच्यासाठी. त्यांनी शारीरिक तप करायचं असेल, वाङ्मयीन तप करायचं असं आहे. मात्या पित्यानंच जर रामरक्ष येत नसेल तर पोर काय म्हणणार. घरी पूर्वी दंड कसे, रामरक्षा झाली पाहिजे, परवचा झाल्याशिवाय जेवणच मिळायचं नाही. आता म्हणतात दमून आलं ग माझ्या बालते, ये ये ये, अगोदर त्याला खाऊ घाला. काही दमत नाही. रामरक्षा म्हणायला किती वेळ लागतो, 2, 3, 4 मिनिटं लागतात. स्वतः बसा त्याच्याबरोबर म्हणायला, कौतुक भरपूर करा, नाही असं नाही, पण काही दंडक निमित्त घालून द्या त्याला. आपण वेळ द्यायला पाहिजे आपल्या मुलांच्यासाठी. त्यांच्याबरोबर परवचा आपल्याला म्हणता आली पाहिजे. ते वाङ्मयीन तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम, सत्य जे आहे, जे प्रिय आहे, जे चांगलं वाटणार आहे, भगवंत म्हणतात ते सगळं आचरले पाहिजे. ती वाङ्मयीन मूर्ती आहे, ते वाङ्मयीन तप आहे. आणि मग मनाची प्रसन्नता वाटेल, आत्मनिग्रह प्राप्त होईल, लोकांचं कल्याण होईल असं वचन मनुष्य बोलायला लागेल. ते मानसिक तप आहे. तेव्हा हे शारीरिक तप करा, मानसिक तप करा, वाङ्मयीन तप करा. आणि तप किती करायचं असतं, किमान 12 वर्ष, त्यालाच तप म्हणतात. तपश्चर्या पी हळद हो गोरी असं होत नाही. एखाद्याचं भाग्य, परमेश्वराच्या कृपेनं एखादी व्यक्ती फार गोरी म्हणूनच जन्माला येते. आपल्या हातात ते काही नसतं. आपलं रूप कसं घडवावं हे त्याच्या हातात आहे, पण आपलं अंतरंग कसं घडवावं हे आपल्या हातात आहे. आणि तुम्ही कसे आहात ही परमेश्वराची तुम्हाला देणगी आहे. तुम्ही स्वतः कसे स्वतःला घडवाल ही तुमची परमेश्वराला देणगी नाही, तुम्ही परमेश्वराला दिलेली देणगी आहे. किती विलक्षण आहे पहा. आणि म्हणून अंतरंग समृद्ध करायचं, चांगलं करायचं, हा गीतेचा संदेश आहे. ही तपश्चर्या करा. आणि म्हणून मनाला जिंका, त्या मनाला कुठेतरी अंकुश लावा असं भगवंतांनी सांगितलेलं. नाहीतर मन तुम्हाला फरफटत नेल्याशिवाय राहणारच नाही. मनही इतकं चंचल असतं. ती कृष्णाने ज्या वेळेला अर्जुनाला उपदेश केला, स्वतः अर्जुनाने ते मान्य केलेलं आहे. ते कुठेही आपल्याला फरफटून घेऊन जाऊ शकतं. म्हणून मनाला अंकुश लावा. आणि मग मन एकदा रमलं चांगल्या कार्यामध्ये, सॉक्रेटिस म्हणे आपल्या शिष्यानं शिकवत होता, आणि मग तो त्याच्यामध्ये इतका रमला की बायको येऊन हाका मारतीये, पुन्हा पुन्हा बोलतीये आणि म्हणते अहो पानं वाढली आहेत, याचं लक्षच नाही. एखादा अलौकिक ग्रंथ पुढे उलगडून सांगतोय, त्याचं लक्षच नाहीये. आणि ती शेवटी इतकी संतापली, आतून पाण्याने भरलेली घागर घेऊन आली आणि त्या सॉक्रेटिसच्या डोक्यावर रिकामी केली जाणती पिणी. त्यावेळी तो महात्मा शांतपणे म्हणाला, एवढा गडगडाट झाल्यावर इतका तरी पाऊस पडायचाच. शांत. सॉक्रेटिस म्हणत असे म्हणे, विवाह अगत्य करावा. का करावा? चांगली पत्नी लाभली तर अत्यंत सुखाचा आदर्श प्रपंच आपल्याला करता येतो. माझ्या बायकोसारखी झांटिपी सारखी मिळाली तर सुखाचा तर संसार होतोच, वरती पुन्हा तत्वज्ञानी होतं म्हणे. असं माझी बायको झांटिपी असं गृहीत धराल ना,
असं नाहीये. हा, म्हणजे गैरसमज असेल तर मनातून काढून टाका. तसा इथे मुद्दा असा की मनाला अंकुश लावला पाहिजे आणि मग सन्मार्ग धरला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला स्थितप्रज्ञ होताच येणार नाही, कामना जिंकताच येणार नाहीत, विषयोपभोग जिंकता येणारच नाहीत. आणि म्हणून त्या कोळ्याची जशी गोष्ट सांगतात, फरफटत गेला, किती मागावं त्याला कळलं नाही, आणि शेवटी त्रिभुवनाचं राज्य मागायला गेला आणि मिळालं तेवढं सुद्धा सगळं हरवून बसला. असं काहीतरी माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतं. आणि म्हणून भगवंत असं सांगतात की सद्गुणांची जेवढी संपत्ती आहे तेवढी वाढवत नाही. तपश्चर्या करायची म्हणजे काय हो, शेवटी सद्गुण वाढवत न्यायचे असतात. दैवी संपत विमोक्षाय निबंधायाच सुरीमता. भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये सांगितलं, 5वा श्लोक आठवून पहा जरा. भगवंत असं म्हणतात की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मिश्रण असतो. कशाचं? दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती या दोन्हीचं मिश्रण असतं. पण असुरी संपत्ती टाकायची, दैवी संपत्ती वाढवत न्यायची, म्हणजेच परमेश्वराकडे वाटचाल करायची, दुसरं काही नाहीये. जसं वाईट तुमच्यामधलं कमी होत जाईल, चांगलं वाढत जाईल, तितकं तुम्ही भगवंताच्या जवळ जाता. झरतृष्टाने आपल्या शिष्याने एक सुंदर प्रयोग करून दाखवलेला होता. आणि ते म्हणायला लागले की आम्हाला आत्मदर्शन घडवा. त्यावेळेला म्हणे झरतृष्टाने एक सुंदर गोष्ट केली. तो म्हणाला, दिवा जावा एक प्रज्वलित करून आणा. शिष्याने दिवा आणला, लांब धरलेला होता, आणि तो हसला. तो शिष्य दिवा घेऊन येतोय आणि झरतृष्टाची लांबच्या लांब सावली पडलेली होती. आणि मग तो शिष्य जसा जवळ येत गेला तसतसा त्यांची सावली हळूहळू कमी होत गेलेली आहे. शेवटी त्या शिष्याकडून दिवा घेतला आणि वरती जागा होती तिथे ठेवला. आपोआप सावली नाहीशी झाली, त्या झरतृष्टामध्ये आपोआप मिसळूनच गेली. आणि मग शिष्य म्हणाले, हा आता आत्मदर्शन घडवा. तो म्हणाला, केव्हाच घडवलं, आता यापर्यंत वेगळंच सांगण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. पाहिलात बरं, तो विवेकाचा दिवा जितका लांब असतो, तो मनाला जिंकलेला दिवा जितका लांब असतो, तो विचाराचा दिवा, स्थितप्रज्ञतेचा दिवा जितका लांब असतो ना, तितकी सावली लांब लांब असते. आणि जसा तो दिवा जवळ येईल, अंतरंग इतकं प्रज्वलित होत जातं की ती जी भ्रांतमान छाया आहे ती मिसळून जाते आपल्यामध्ये. म्हणजे ती छाया म्हणजे जीवात्मा, आपण प्रत्यक्ष परमात्मा आहोत याची अनुभूती आपण घ्यायची असते. ते अद्वैत आपोआप प्रस्थापित होत असतं. दैवी संपत विमोक्षाय निबंधायाच सुरीमता. पहा किती सुंदर उलगडून सांगितले. दैवी संपत्तीचं विकसन करा. दैवी संपत्ती काय काय आहे मी सांगतो आपल्याला. अभयम, सत्व संशुद्धी, एक 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 गुण भगवंतांनी उलगडून दाखवलेला आहे. पहिला गुण सांगितलाय अभय. सगळं सांगणे इतका वेळच नाहीये आपल्याकडे, पण तात्पर्य असं की अभयापासून पुढे जे 24-26 सगळे गुण सांगितलेले आहेत, गीता काढून वाचा, ते आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचे, हळूहळू ते वाढवत न्यायचे. आणि ते ज्या वेळेला सगळे गुण पूर्णत्वाला जातील ना, आपण सगळेच भगवान श्रीकृष्ण झालेलो असू. अवघड नाहीये, पण जाणीवपूर्वक त्याला प्रयत्न करायला पाहिजेत. आणि मग असा जो भक्त होतो ना, भगवंत म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैव च. कसं सांगितले, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः. मग हा भक्त मला अत्यंत प्रिय होतो. चतुर्विध भक्त माझे पूजन करतात. आर्त आहे, जिज्ञासू आहे, कसा आहे, शेवटचा जो भक्त आहे तो ज्ञानी आहे. पहिला आर्त आहे, द्रौपदी सारखा भक्त आहे. दुसरा काही मागणं मागणार आहे, म्हणजे अर्थार्थी आहे, पण ते लोकांच्या कल्याणासाठी मागणार आहे, लोकांपुढे काही आदर्श निर्माण करणार आहे. ध्रुवानी अढळपद मागितलं. ध्रुव हा अर्थार्थी भक्त आहे, पण ते अढळपद लोकांना युगानुयुगास प्रेरणा देते. अर्थार्थी भक्त व्यक्ती स्वतःसाठी काही मागत नसतो. आणि मग जिज्ञासू आहे, जसा उद्धवासारखा आहे, जसा अर्जुनासारखा आहे. पण भगवंत म्हणतात की याच्यामधला कोणता मला शिष्य आवडतो? ज्ञानी भक्त मला आवडतो, जो शुकाचार्यांच्या सारखा शिष्य आहे, ज्ञानोबांसारखा शिष्य आहे, तो मला आवडतो, असं भगवंतांचं सांगणं आहे. ज्ञानोत्तर भक्ती आचरा हे सांगणारा हा संदेश आहे. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म काही आपल्याला टाकता येत नाही. मग ते कर्म भक्तियुक्त अंतःकरणाने करा. पण ती भक्ती लेची पेची नाहीये, भक्ती दुबळी नाहीये,
ती सशक्त आहे, राघवाचा धर्म जागवणारी आहे, कृष्णाचा धर्म जागवणारी ती भक्ती आहे. सशक्त भक्ती करा असा संतांचा आम्हाला संदेश आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा म्हणतात की मग असा भक्त ज्याचा अंतःकरण भक्तीचा आहे, ज्याचे डोळे ज्ञानाचे आहेत आणि जो मला साक्ष ठेवून कर्म करतो, ज्याच्यामध्ये ज्याची अजिबात आसक्ती नसते, तो मला किती आवडतो म्हणून सांगू. आणि मग भगवंत म्हणतात की हा मी याला माझ्या माथ्यावर ठेवतो, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुगुट करी. आणि म्हणून म्हटलेलं आहे ना की विठ्ठलानी म्हणे सुद्धा कोणाला शंकराला आपल्या मस्तकावर धारण केले, विठोने श्री वाहिला देवराणा, असं संतांनी म्हटलेलंच आहे. म्हणजे ज्या विठ्ठलाचं कौतुक एवढं आपण सगळे करतो, त्या विठ्ठलानी कोणाला आपल्या मस्तकावर धारण केले, शंकराला म्हणे. काय बरं वाटतं मला वाचताना म्हणून सांगू. गमतीचा यातला भाग सोडा, तात्पर्य असं आहे की याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था. म्हणजे जरी अद्वैताचं ज्ञान झालं तरी सुद्धा मार्ग कसा आचरायचा असतो, तर तो ज्ञानोत्तर भक्तीचा आचरायचा असतो. ज्ञानोत्तर भक्तीचा आचरला की लोकसंग्रह होतो. चिकीर्षुर लोकसंग्रम म्हटलेला आहे ना, सर्वार्थाने ते खरं आहे. आणि भगवंतानी इतका उदंड लोकसंग्रह केलेला आहे. तो लोकसंग्रह एवढ्यासाठीच करायचा असतो की सद्धर्माची प्रतिष्ठापना व्हावी, चांगल्या लोकसंस्था जगाव्यात, या समाजामधली सात्विकतेची रेघ प्रचंड होत जावी, वाढावी, म्हणून तो प्रयत्न करायचा असतो. असा लोकसंग्रह आपण करायचा असतो. आणि तो अभय सत्व संशुद्धी या सगळ्या मार्गाने करायचा असतो. आणि मग आपली स्थिती, कारण भगवंतानी सांगितलेलं आहे की अव्यक्ताच्या पूजेपेक्षा मधली जी पायरी आहे सगुणाची, ती अगोदर आचरा. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. कशासाठी सांगितलं? अव्यक्ताचं पूजन करणं महाभयंकर अवघड असतं, पण अंती पोचायचे ते अव्यक्तापर्यंत. लोक ज्यांना असं वाटतं की मी देह धारण केलाय म्हणजे भगवंत आहे, तो भगवंत नव्हे. अव्यक्त रूप भगवंताचं, परब्रह्माचं हेच एका अर्थाने खऱ्या अर्थानं रूप आहे. तेव्हा त्याच्याकडे सगुण माध्यमातून आपल्याला जायचंय हे भगवंतानी सांगितलं. आणि मग भगवंत असं म्हणाले, हे सगळं जर साध्य करायचं असेल तर तुम्ही कसं असलं पाहिजे? तुम्ही सात्विक असलं पाहिजे. मुक्त संगो नहंवादी, धृत्युत्साह समन्वित, सिद्ध सिद्ध्यो निर्विकार, करता सात्विक उच्यते. करता सात्विक कसा असतो त्याचं वर्णन केलेलं. मुक्त संग व्हा म्हणून भगवंत सांगतात. संघ दोन प्रकारचा असतो, एक बाह्य संघ आणि दुसरा अंतरसंघ असतो. बाह्य संघ पंचेंद्रियांनी निर्माण होणारा असतो आणि अंतःसंघ असतो तो मन बुद्धी अहंकाराने अंतःकरण चतुष्टयानी निर्माण होणारा असतो. भगवंत म्हणतात या दोन्हीचा संघ टाका, म्हणजे दोन्हीत आसक्त होऊ नका, असा त्याचा अर्थ आहे. कशातही रमायचं नाही, अंतःकरण चतुष्टयाला शरण जायचं नाही, ही भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. आणि मग निरहंकारी व्हा. काय असतं? अज्ञानजन्य सुद्धा माणसं निरहंकारी असतात, तसं नको आहे. व्यक्तिगत अहंकार टाका, व्यापक अहंकार टाका, आणि शेवटी तुम्ही कसं व्हायला पाहिजे? ज्ञानजन्य निरहंकारी व्हायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन धृत्युत्साह समन्वित सेवा. धृती म्हणजे धैर्य आहे, ते धैर्य धारण करा, उत्साह धारण करा. समर्थानी म्हटलेलं आहे ना, मर्दे तकवा टाकू नये. कधी म्हणाले उत्साह टाकू नका, कार्य करत राहा. यशस्वी धावून येईल तुमच्याकडे माळ घालायला. उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत ओघेची टाकावे. समर्थ म्हणतात आपल्या पुरुषार्थ वैभवे सगळ्या जगाला सुखी करा ना. आपलं पुरुषार्थ वैभव आपल्यासाठी नाहीये, जगाला सुखी करण्यासाठी आहे. भगवंतांनी तेच सांगितलं. धृत्युत्साह समन्वित. मुरारबाजी देशपांडे कुणासाठी लढले? तोफे आजी मरेन बाजी सांगा मृत्यूला, हे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे कुठल्या उत्साहानं लढले मला सांगा. स्वराज्यासाठी शिरकमला हातावर घेऊन आमचे स्वातंत्र्य सैनिक लढले, कुणासाठी लढले मला सांगा. भगवद्गीतेचा ग्रंथ हातामध्ये धरून हसत हसत ज्यांनी फासाचा दोर स्वतःहून आपल्या गळ्यामध्ये घालून घेतला आणि देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी पाहिलं, मला सांगा हे सगळे कशासाठी लढले?
धृत्युत्साह समन्वित, हे सगळे सात्विक करतायत. मग सिद्धता हो किंवा सिद्धता न हो त्याच्यात कुठेही गुरफटून पडलेले नाहीये. म्हणजे सुख येव वाट्याला दुःख येव, कर्म करणं हा तुझा अधिकार आहे, करत राहा, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की सात्विक करते व्हा, आणि त्या सात्विक कर्त्याच्या जोडीला सात्विक बुद्धी आपल्यामध्ये निर्माण करा. सात्विक बुद्धी कुठली आहे म्हणून सांगू आपल्याला. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये शुभाशुभे, होय की नाही, बरोबर आहे की नाही, भयाभये कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षमच या वेत्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी. म्हणजे प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, कार्य काय, अकार्य काय, भय काय, अभय काय, आणि मग बंध काय आणि मोक्ष काय, हे ज्याच्यामुळे आपल्याला ओळखता येतं, बुद्धिसा पार्थ सात्विकी, ती सात्विक बुद्धी आहे. आणि म्हणून त्यातलं चांगलं निवडा, नीरक्षीर विवेक करा. प्रत्येक मानवाची जी धडपड चाललेली आहे ती सुखासाठी चाललेली आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं सुख मिळवा, पण सात्विक सुख मिळवा. यत्तत अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. तुम्हाला सुखच मिळवायचं आहे ना, मग सात्विक सुख मिळवा. ते सात्विक सुख कसं असतं, आरंभी विषयासारखं असतं, आणि त्याचा परिणाम मात्र अमृतामध्ये परिणित होत असतो. असं सुख प्राप्त करा असं भगवंत सांगतात. दारू प्यायला काही अक्कल लागत नाही, ती कुठेही विकत मिळते. 4 पैसे टाकले बाटली मिळते, माणसं दारू पितात. सिगारेट प्रकृतीला हानिकारक आहेत हे समजत असून डॉक्टर सुद्धा सिगारेट तोडतात. आश्चर्य आहे, याला काही अक्कल लागत नाही. पण दासबोध वाचायला जाणीवपूर्वक प्रयत्नच करावा लागतो. ज्ञानेश्वरी आणि तुकोरामांचा गाथा हा जाणून घ्यायला, एकनाथी भागवत आत्मसात करायला जाणीवपूर्वक प्रयत्नच करावे लागतात. आणि माणसांना 5 ओव्या वाचताना जांभया यायला लागतात. हो, काय विलक्षण आहे. जांभया देतात, माणसं कंटाळा करतात, पण एकदा त्याची गोडी लागली की मग त्याच विषाचं अमृतामध्ये रूपांतर होत असतं. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. आरंभी विषयासारखं परिणामी अमृत आहे, त्याला म्हणतात सात्विक सुख. इतकं भगवंतांनी उलगडून दाखवले. हे सात्विक सुख मिळवायचं असेल तर भगवंतांनी तोही मार्ग दाखवलेला आहे. आणि ते म्हणाले अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमाम. अधिष्ठान पाहिजे भगवंताचं, तुम्ही स्वतः करते आहात, मग साधन सात्विक वापरा, उदंड यत्न करा, विविधाश्च पृथक चेष्टा, आणि मग दैवाचा विचार करा. दैवम चैवात्र पंचमाम. दैव हा केवळ एक 20% भाग आहे, त्याच्यापेक्षा काही जास्ती नाही आहे. आणि म्हणून स्वे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धिम लभते नरहा. तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे तोच तुमचा स्वधर्म आहे. भगवंतांनी ज्या वेळेला सांगितलं ना, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, अर्थ काय, त्यावेळेला अन्य धर्म जवळजवळ नव्हतेच की कुठले. मग हे स्वधर्म कुठला, परधर्म कुठला, हे समजावून घ्यायला पाहिजे. भगवंतानी तुला जिथे जसा जन्माला घातला तिथेच कृतार्थता मान. एका दृष्टीनं तुझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्या कर्मामध्ये ईश्वर बघ, करत जा. आपल्याकडे कर्म विपाक सांगितलेला आहे. अर्थ असा की जेवढं चांगलं साचवत जाल तितका चांगला जन्म मिळाल्याशिवाय राहणार नाही. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपी जायते. हे भगवंताचं प्रत्यक्ष वचन आहे. जेवढी पुण्य साचवत जाल, असं आहे, आपला जो कर्ता आहे ना तो कर्मात स्वतंत्र आहे आणि भोगात परतंत्र आहे. किती खावं हे कर्त्याला कळत असतं. पोट दुखेपर्यंत खावं कशाला, एकदा खाल्लं की भोगात परतंत्र. पोट जितक्या वेळ दुखेल तितक्या वेळ मुकाट्याने सहन केलं पाहिजे. धृतराष्ट्र असं आहे की भौतिक संपत्तीनं तो आंधळा झालेला आहे. आपल्यापैकी असे अनेक भौतिक संपत्तीनं आंधळे झालेले असतात. आपल्यापैकी अनेक जण डोळे असून सुद्धा धृतराष्ट्र असतात. हे तर भगवंताचं सांगणं आहे. तेव्हा ती आसक्ती टाका. निष्काम कर्म जेवढं म्हणून आपल्याला जगता येईल तेवढं जगवा. आपल्या कामना व्यापक करा. सात्विक करता व्हायचा प्रयत्न करा. सात्विक सुख मिळवायचा प्रयत्न करा.
बुद्धीनं नीरक्षीर विवेक करा. अरे मी तुझ्या पाठीशी आहेच. आपला उद्धार आपल्या आपण करायचा असतो. आणि मग संजय म्हणाला, तो संवाद ऐकल्यानंतर माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. इतकं अलौकिक हे तत्वज्ञान आहे की जगाच्या इतिहासामध्ये त्याला तोड नाही. असं विलक्षण तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. 5,500 वर्ष माणसं त्याचा अनुवाद करतायत आणि तरी माणसांची मती गुंग झालेली आहे. कवयापि अत्र मोहितः, हे म्हटलेलंच आहे ना भगवंतानी. जे कवी आहेत, रवी सुद्धा पाहू शकत नाही ते कवी पाहतो, इतकं त्याचं शब्द सामर्थ्य असतं. पण ते कवी सुद्धा, ते ज्ञानवंत सुद्धा, ज्ञानोत्तर भक्ती करणारे महापुरुष गुंग होऊन गेलेले आहेत. असं तत्वज्ञान आपण 60-70 मिनिटांमध्ये उलगडायचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते अत्यंत प्रेमाने ऐकलत. भगवंतांच्या चरित्राचा तो कलशाध्याय आहे. भगवंतांच्या तत्वज्ञानाला तोड नाही. ते तत्व म्हणून तर तत्वज्ञान आहे. तत्वदृष्टी असावी. मी म्हटलं ना, तत्वदृष्टीतून जे ज्ञान प्राप्त होतं, त्याच्यातून ध्येय जे आपल्याला सिद्ध होतं, ते सात्विकच असतं, असं भगवंतांचा संदेश आहे. तेच आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचं. आज 10 दिवस आपण इतक्या प्रेमाने या ठिकाणी येत, इतक्या मोठ्या संख्येने येत आहात. आपल्यासारखे ज्ञाते श्रोते असले म्हणजे माझ्यासारख्या वक्त्याचा सन्मान होत असतो. मी अत्यंत कृतज्ञ आहे. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. ललित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. एका जनार्दनी देखिले रूपा, एका जनार्दनी देखिले रूपा. रूपा पाहो जाता झाले तद्रूपा. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. गोपाल कृष्ण महाराज